नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिका या व्रताची संपूर्ण माहिती व कथा पाहणार आहोत. तर हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचे व्रत हे हरितालिका व्रत म्हणून शंकर आणि पार्वती यांच्याशी संबंधित आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक सवाशीण स्त्री किंवा प्रत्येक कुमारिका हरितालिकेचं व्रत जरूर करते आणि भगवान शिवशंकराचा आशीर्वाद जरूर मिळवते. कारण पार्वती आणि शिवाशी हा सण संबंधित आहे. हरितालिकेच्या व्रताच्या दिवशी स्त्रिया चांगल्या पतीसाठी किंवा मग अखंड सौभाग्य मिळावं यासाठी हे व्रत करतात. या व्रताची कथा अशी आहे की पार्वतीला शंकर हे पती म्हणून मिळावेत यासाठी तिने जंगलामध्ये कठोर तपश्चर्या केली होती. तिची सखी तिला जंगलात घेऊन गेली आणि त्यांनी शंकराची आराधना केली. तेव्हापासूनच या व्रताला हरितालिका असे नाव मिळाले आणि पार्वतीने तिच्या सखीसह हे व्रत केले. त्यामुळेच आजपर्यंत तेव्हापासून हे व्रत प्रत्येक सवाशीण स्त्री करते. त्यामुळे हरितालिकेचे हे जे व्रत आहे किंवा हरितालिकेची पूजा आहे ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला केली जाते. याच दिवशी स्त्रिया निर्जल उपवास करतात आणि गौरी शंकर यांच्या मूर्तीची पूजा करतात. हरितालिकेच्या व्रताची कथा वाचली तर या व्रताचे जे काही पुण्य आहे ते आपल्याला अगदी सहज मिळते. हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि ज्या अविवाहित मुली आहेत त्यांना चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत केले जाते. तर आता आपण पाहूया की ही हरितालिकेची नेमकी कहाणी काय आहे. तर हरितालिका ही भाद्रपद तृतीयेला साजरी केली जाते. त्यामुळेच कुमारिका किंवा मग घरातील प्रत्येक सुवासिन स्त्री हे हरितालिकेचं व्रत जरूर करते. हरितालिकेची कथा अशा पद्धतीने सांगितली जाते की एके दिवशी शंकर पार्वती कैलासावरती बसले होते. पार्वतीनं शंकरांना अगदी सहज विचारलं की महाराज, सर्व व्रतात सर्वात श्रेष्ठ व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर ते तुम्ही मला सांगावे आणि त्याचप्रमाणे मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, जसा नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ आहे, ग्रहात सूर्य श्रेष्ठ आहे, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आहे, देवात विष्णू श्रेष्ठ आहे, नद्यात गंगा श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते व्रत मी तुला सांगतो. ते तू पूर्वी किंवा मग पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस. हे व्रत आता तू सविस्तरपणे ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आज सांगत आहे. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं होतंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, ऊन, पाऊस ही तिन्ही दुःख तू सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची यथासांग पूजा केली व ते तिथे येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुझी कन्या आता उपवर झाली आहे. ती तू विष्णूला द्यावी. तोच तिचा योग्य पती आहे. त्यानेच मला तुझ्याकडे तुझ्यासाठी मागणी करण्यासाठी पाठविलं आहे. म्हणून तर आज मी इथं आलो आहे. तेव्हा हिमालयाला खूप मोठा आनंद झाला आणि हिमालयाने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सुद्धा सांगितली. तेव्हा ती गोष्ट तुला काही रुचली नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीने तुला रागावण्यामागचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलेस की महादेवा वाचून मला दुसरा पती करायचाच नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर तुम्हाला एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली.
त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलंस. त्याची यथायोग्य पूजा केलीस. आणि तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं गेलं. नंतर मी तिथे प्रकट झालो आणि तुला दर्शन दिलं आणि तुला हवा असेल तो वर मागण्यास सांगितलं. तेव्हा तू म्हणालीस, तुम्हीच माझे पती व्हावे, याशिवाय माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी मला तुला अर्पण केलं. अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली. या व्रताला हरितालिका व्रत असे म्हणतात आणि याचा विधी अशा पद्धतीने केला जातो की ज्या ठिकाणी हे व्रत करावं लागेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, याची षोडोपचारे पूजा करावी, मनोभावे त्यांची प्रार्थना करावी आणि नंतर ही कहाणी वाचावी किंवा ऐकावी व रात्री जागरण जरूर करावं. या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीस होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्यांना 7 जन्म विंध्या होतात. दरिद्र येतं, पुत्रशोक होतो. ही कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि या व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवा ब्राह्मणाच्या द्वारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ व संपूर्ण हो.